नमस्कार मित्रांनो, मी एक आमचे जी ताते आहेत त्यांना ताते बोलतो. एक अमेझिंग त्यांनी एक असा बोकड आणलेला आहे. त्याची किंमत बघा, तो दिसतो कसा, त्याची भीती वाटते का, त्याचे काय काय न्यूज आहेत मला थोडक्यात सांगितलं म्हणून मला ते आवर्जून व्हिडिओ बनवा वाटला. तर आता बघा एकदा दाखव, एकदा आतमध्ये थोडासा दिसला. येस, कमॉन. हे बघा, हा आता ह्यो घोड्यासारखा वरीन तात्या जवळ तुम्ही जावा. हे आमची एकदा तात्या बघून घ्या. एकदम अस्सल शेतकरी इथं आणि खूप वर्षांपासून लॉट्स ऑफ अनुभव आहे त्यांच्या माग. तर ह्यो किती फूट असेल तात्या? 5.5 फुटाच्या आसपास. 5.5 फूट. आता इथून याचे तेवढं बाहेर काढले, त्याच्या माने तेवढा दम आहे आणि हे त्यांची पायदाशी 2 मुंडकी काढलेली. त्याची लांबी एकदा बघून घ्या. हा आता तात्या होय कसं आहे, डोक्याला टोपी डोकं कसं आहे, त्याचं बॅटरीवर कशी लावायची पद्धत आहे. आणि तात्याने काय केलं का आतापर्यंत? धडकिलं तुम्हाला एखाद दिवशी? नाही तसं नाही, मारित नाही एवढा. नाही ना? पण आणलाच कुठून तुम्ही? तुम्ही पाळला एवढा? पंढरपूरून आणलाय. पंढरपूर. आणि आणला त्यावेळेस काय किंमत होती त्याची? आणलं त्यावेळेस 62 ला आणलाय. 62,000. आणि आता तुम्ही याचे अंदाज बघा. हा एवढा वाढ झाली त्याच्यात काही एवढाच आहे? नाही, वाढलाय ना आता. वाढलाय ना? लहान होता. तुम्ही त्याला खारी खोबरं घातल्यासारखं म्हणजे तुम्ही पेंट सारखी घातली असेल. पेंट आहे, गोळी पेंट आहे. बरं, आता मला एक विचारायचंय, आता ह्याची वजन काय असेल अंदाज सरासरी? 125च्या प्लस. हा, 125च्या प्लस. एक तुम्हाला एक न्यूज सांगतो बरं का. एक महाराष्ट्रात एक सका पाटील म्हणून गाजलाय माणूस. सका पाटील लय फेकतो, बरोबर ना? तू पाहिलंय तर सका पाटला सारखं नाही. तुम्ही एक जेन्युइन उत्तर सांगितलंय का हे 125च्या आसपास असेल? तुम्ही आपल्या वजनापेक्षा बी जास्त असेल असं वाटतं. तसा विचार केला तर असेल, कारण मानापासून जेव्हा सुरू होतोय ना थेट इथपर्यंत ते एकच रेंज आहे त्याची, म्हणजे जी साईज त्याच्या. पंजाबी बिटल. तर तुम्हाला सांगतो ही अवकाश यांची एक खास वैशिष्ट्य बघा. यांचे कान आपले जनरली जे शेळ्या वगैरे असतात त्यांचे कान एकदम छोटे असतात. यांची पैदास बघा अशी झाली. आता ताते ही 2 झालेली आहेत. त्यांची किती पर्यंत जातील बरे किमती विकल्या आता? 28 ला मागितलं एक. हा, आमचे 30-32चे भाषा आहे. अशा का लगेच काय विकता मग? अजून वाढत थोडे? वाढून द्यायचे त्याच्यामुळे नाही दिली. हा, आता अजून 2 झालेत ते एका शेळीला. तुम्हाला क्लोज करून दाखवतो. ही बघा. तर कुणी म्हणू नका पैसे नाहीत माझ्याकडं, काही सुविधा नाहीत. ही एक शून्यातून उभा केलेलं विश्व म्हणतात ना, तर हे आमचं तात्या येतं. कारण की त्यांनी एक शेळी आणि ही कसं तरी आणलेलं होतं त्यांनी. तर वाढत मला भीती वाटते रे. का इकडं शेळ्यांची सोय कशी केली, त्या 3 शेळ्या तशाच आहेत, बरोबर ना दादा? आणि तिकडे एक बांधलेली. आता हे दिवसा मी एखादा व्हिडिओ काढेल, ही अशी सोय केलेली. तर तात्या दिवस रात्र का इथं वरती झोपलेले असतात काम करताना. पलीकडे त्यांच्या मुलासाठी, फॅमिलीसाठी लोक तिकडे एक बाज आहे त्यांची जर झोपण्याची सोय आता बघू. हा, हे बघा. हो मोडीन तात्या ती. हे बघा लांबी त्याची. चल माग वर उभा राहिला होता मग अशी. तर तुम्हाला सांगतो एकदम असं भयान दिसत होता. नाही बघा मोकळा. त्याच्यासाठी एक सेपरेट खोली वरून दाखवतो. हे बघा त्याच्या. अयो भीती वाटते. नाही, काय नाही, तसं नाही. हे बघा आता असं आहे, ह्याची धडक एकदा कुठं लागली ना ताकदच नाही आपली काय हालायचं सुद्धा परत म्हणायची. माकडावर दुखतोय, मनका मोडलाय, मनका दुखतोय. म्हणायचं बी नाही परत. हा, इतकं ताकद नाही बरं असं त्याची. त्याचं मुंडकं बरं बसतंय, गुतलं एखाद दिवशी तर नाही. चला हळूहळू बाहेर. त्यांनी चारा टाकण्याची सोय लय भारी गेलेली बघा. ही अजिबात चारा वायाला जायचा विषयच नाही. हे सगळे बघून घ्या एकदा. कोणी म्हणू नका की पैसे नव्हते आणि मला आयुष्यात लय काय करायचं होतं आणि सगळं राहिलंय. शेळ्या नाही घेऊन जाणार, पण मार्गदर्शन सांगू शकतात कसं करायचं, कसं वाढवलं, त्याची पैदास कशी केली. पण एवढं नाही ना माझ्या घरी यायला. फुकट नाही होय. नाही, ह्यांची इच्छा आहे, त्यांची टार्गेट आहे 20-25 शेळ्या करायची. किती करायच्या आता त्या? 20-25 करायच्या. हा, पलीकडे 2 गाय आहेत. 2 आहेत. हा, त्या आपल्या गावरान आहेत. जर्सी तीच ना, गावरान सॉरी जर्सी. आता बघा ही असा छोटासा गोठ आहे. एक शून्यातनं त्यांनी आपला
हिरवा काग बांधून हे करून आपलं केलेलं आहे. चला तात्या, हा. हे शेळीतले कोणतीची करड आहेत ती? ती काढ पलीकडच्या शेळीची करता येते ती पलीकडे एक तिकडे त्यांच्याकडे डोकं देते ना. हा. हे दूध देते काय? ती दूध देते. हा, याला 3 लिटर दूध आहे टायमाचं. 3 लिटर. हा. म्हशीपेक्षा भारी फॅट असेल तिची. म्हशी पेक्षा भारी आहे. तिला तोंडात हानीन म्हणायचं. म्हशी पेक्षा भारी आहे. ते एक डेअरीला नेलं होतं हां तर 25-26 रुपयाचा रेट होता. हां 32 रुपये रेट दिला मला त्या टायमाला. हां. कधीच आहे आता 2 महिन्यापूर्वी. लिटर का? हा. बरं. 32 रुपये लिटर. आणि याचं समजा याचं आपण दही दूध केलं तर म्हणजे आपलं दही ताक त्याच्यात आणि म्हणजे पोर्शन भेटतच ना त्यात. भेटतच ना. ते म्हणजे चांगलं राहतं. चांगलं. फॅट किती लागत असेल सरासरी? फॅटचं नाही आपल्याला सांगता येतं बरं का. हां. पण म्हशीला फॅटला नाही ऐकायची. नाही ना. म्हशीला असतं सरासरी 5च्या आसपास. हा, म्हशीच्या पुढे जाणार ती. गायला 3, 8, 3. हा. तर ही बघा लांब कामाची आहेत बरं काय, खाशी आहे त्यांची. ठीक आहे. ही आता ओळखाय आलेली- आपल्या ओळखायला आणि ओळखायला. हां ही आता आलेली आहे, म्हणजे काल परवाची आलेली आहे. हां हां. चला केला माझ्यापाशी डोळेले बरचं. हां माझ्या पाशी जी आली ती आता खाली आलेली आहे. तेच तुमचे लेकर आहेत आणि काय म्हणायचं. हा. हां मग काय